संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होतं, असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता, सुगत जीन तथागत, लोकवीद मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत बुद्ध, तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित मानवी दुःखमुक्तीचा आर्य संदेश, मध्यमा पटिपदा बुद्धवाणी, बौद्धम्म 2500 वर्षानंतर पुनश्च एकदा प्राचीन जम्बूद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य वर्तमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे। ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक धम्मक्रांती प्रभावाने प्राचीन जम्बूद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य पुनश्च एकदा कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भूमी, असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील, श्रद्धा संपन्न, शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिका प्रिय सद्धम्मातीत सज्जन हो, आज पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या अनंत प्रशंसनीय क्षणी कार्यक्रमास प्रारंभित होत असताना तथागतांचा प्रथम उपदेश आणि मनुष्य जीवनाच्या अनंत दुःखमुक्तीचा पहिला मध्यम मार्ग म्हणून आपण शील गाथांचे स्मरण करीत आहोत। पाली सूत्रवचन बुद्धगाथा मी पुढे म्हणेन, शुद्ध चित्ताची एकाग्रता करून आपण सर्वांनी पाली सूत्रवचन बुद्धगाथा माझ्या पाठोपाठ म्हणावे। So entire Buddhist fraternity believes 5 lines of the Buddha's Panchashilani Gatha is first an authentic word of the Buddha, which comes from the holy lips of the Buddha to showering the nature. So Buddha always say, practice of the 5 lines of the Buddha's Panchashilani is not my religion. Practice of the Buddha's Panchashilani Gatha is not part of religious culture. Practice of the Panchashilani Buddha Gatha is the finest finding of the Buddha, how to live sorrow free, anxiety free, how to live stress free in my life. तथागतांच्या मुखातून या जगाला मिळालेलं पहिलं वचन शील गाथा। बुद्ध तथागत म्हणाले की हे पंचशील कोणता धर्म नाही, पंचशील कोणत्या धर्माची परंपरा नाही, हे महान तथागत बुद्धाने शोधलेलं मनुष्याच्या दुःखमुक्तीचं सत्य आहे। एखाद्या ऐतिहासिक नवीन कामास प्रारंभित होतच आहात ते हे महान बुद्धांचे शील घेऊन आपल्या या वर्तमान संस्कारास प्रारंभिक करूया। मी स्वतः डॉक्टर वदंत मैत्रीय घोष आयुपाल महास्तवीर आपल्या सर्वांस करिता पंचशील गाथा अनुमोदन करीत आहे। सर्वांनी हात जोडूया। पंचशील गाथा मी पुढे म्हणेल, आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ईशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कतवा अपमादेन शीलं सम्पादेथं सर्वांनी म्हणूया अहं भन्ते साधु 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 समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्त साधु साधु साधू. अशा प्रकारे
तथागतांच्या ठायी असलेल्या श्रेष्ठ बुद्ध बल त्रिशरण पंचशील गाथांचे आपण स्मरण केले आणि पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक जीवन आणि प्रवास, जीवन आणि कार्य, तत्वतच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि पूजनीय बोधिसत्व, मला वाटते आपला संयुक्त जयंती महोत्सव खार बृहन्मुंबई महानगरपालिका वसाहत 78 आणि आज विशेष तुमच्याशी पहिल्यांदा संवाद साधण्याचं पुण्य आज मलाही मिळालं आहे. आमचे कल्याण मित्र आयुष्यमान प्रदीप सर, खरं तर गेले 30 वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत. बुद्धभूमी कानेरी गुफेचा लढा उभा केला त्याच्या पहिल्याच कामाला 1996ला की बुद्धभूमी कानेरी गुफा ही पूर्णतः बौद्ध धर्माच्या संस्काराने पुनीत व्हावी म्हणून आपण पहिल्यांदा 23 नोव्हेंबर 1996ला पहिल्यांदा कानेरी गुफा बुद्धभूमीला गेलो आणि तिथून पुढे 14 वर्ष त्या ऐतिहासिक निर्णय येईपर्यंत आपण काम केलं आणि 2014मध्ये विशेष रूपाने भारत सरकार आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा दोन्ही संयुक्त रूपाने GR पास झाला आणि भारतातील पहिली कानेरी गुफा, दिस इज ओनली बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स असं म्हणून GR पास करण्यात आला. आणि आज कानेरी गुफेला जर तुम्ही भेट दिला तर ती केवळ बुद्धलेणी म्हणून आज तुम्हाला पाहायला मिळेल. 1996च्या अगोदर तिथे दर महाशिवरात्रीला 2 ट्रक नारळ फेकून बुद्धाला मारल्या जायचे. एकाच दगडात 35 फुटांचे बुद्ध कोरलेले आहेत आणि बुद्धांच्या विशिष्ट अंतरावर उभं राहून नारळ फेकल्या जायचं आणि नारळ फुटलं तर देव पावला असं मान्यता अनेक वर्ष चालली. ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्याला नाही कळला बुद्ध त्यांनी तसं केलं. कोणाला दुःख देऊ नका, शिवी देऊ नका, अपशब्द बोलू नका, आपला बुद्ध आपला आहे असं म्हणा आणि बुद्धं शरणं गच्छामी म्हणायला तिथे चला. एवढाच एक शब्द घेऊन आय वॉज इन 12th क्लास दॅट टाइम इन सिद्धार्थ कॉलेज. मी नेमका 12वी पास झालो आणि पहिलं आंदोलन केलं आणि तिथून पुढे 14 वर्ष पेशन्स सांभाळले, संयम सांभाळला. आणि आत्ता जर तुम्ही तिथे गेलात तर नारळ फोडणं तर दूरच राहिलं, पेपरचा एक तुकडा जरी टाकला तर 900 रुपये फाईन आहे. तिथे बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त आता कोणतीही प्रॅक्टिस केल्या जात नाही. आणि म्हणून त्याच्यातला एक सदस्य आयुष्यमान प्रदीप सर, तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या सोबत आहेत. ते आमचे कल्याण मित्र आहेत, भिक्खू संघाचे दायक आहेत. आणि आजही जेव्हा कधी एखादी नवीन गोष्ट तरुणांपर्यंत पोहोचावी, आपल्या नंतर कार्य करणारं दुसरं जनरेशन आहे, दुसरी पिढी आहे, त्यांना साहित्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाचनातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाषणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेतृत्वातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिलातून बाबासाहेब आंबेडकर, त्यागाचे बाबासाहेब आंबेडकर, विद्वान प्रकांड पंडित म्हणून या मातीला लाभलेलं महान उदंग व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अंततः बोधिसत्व म्हणून या मातीला मिळालेल्या अनेक कल्पवर्षानंतरचा बोधिसत्वाचा प्रवास. आत्ताचं जे जनरेशन आहे, आत्तापर्यंत तुम्ही कामकाज केलं, परंतु या नंतरची जी पिढी येणार आहे त्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांचेच विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हे अत्यंत मध्यम मार्ग आहे. जयंतीच्या निमित्ताने आनंद होईल, गाणे वाजतील, डान्स होईल, ते असू द्या. इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ. गाणे म्हणा, गाणे ऐका, संगीत ऐका, नृत्य करा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ते सर्वच करत असताना आपल्याला अपरिचित असलेला, अनभिज्ञ असलेला, आपल्याला ठाऊक नसलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यातील एक पैलू 2025 मध्ये मला समजून घेता यावा. पुन्हा 2026 येईल
पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने अजून एक पैलू समजून घेता यावा. प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तत्सम महापुरुषाची जयंती येत राहील त्यावेळेला त्या महापुरुषाच्या जीवन आणि कार्यातला अनभिज्ञ अपरिचित असलेला एक पैलू आपल्याला समजून घेता आला तर त्या वर्षाचा तुमचा प्रयत्न, तुमचे कष्ट, तुमचं नियोजन, तुम्ही करत असलेली धावपळ कामी येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव म्हणजे केवळ एक इव्हेंट आहे, आला केला गेला एवढ्यापुरतं मर्यादित न पाहता न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र जीवन आणि कार्य माझ्या जीवनातला सर्वात मोठा एक आदर्श मार्ग आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट गॉड. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट परमेश्वर. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट charismatic personality for me, for my society and for nature. Dr. बाबासाहेब आंबेडकर is always guide for me. बाबासाहेब आंबेडकर देव नाही, परमात्मा नाही, परमेश्वर नाही, चमत्कारिक शक्ती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या जीवनाचे मार्गदाता आहे. When my life is stuck in conflict, my dear Bodhisattva will show me the way how to come out from all conflict. साऱ्या चित्ताच्या द्विधा अवस्थात माझं जीवन ज्यावेळेला अडकून पडेल त्या साऱ्या संकटातून द्विधा मनाच्या अवस्थेतून मुक्त होण्याचा मार्ग प्रिय बोधिसत्व मला देतील. आणि जोपर्यंत त्यांनी दिलेला मार्ग आत्मसात होत नाही, स्वीकारल्या जात नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपदेश माझा जीवन मार्ग म्हणून जोपर्यंत मी आचरणात आणत नाही तोपर्यंत यथार्थ बोधिसत्व मला समजतील असे करणे, बोलणे, समजणे मोठं कठीण आणि दुर्गम आहे. आणि म्हणून यथार्थ पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना त्यांच्या जीवन कार्यातून या जगाला मिळालेला आदर्श, मध्यम, उत्कृष्ट मार्ग कोणता आहे, ज्या मार्गावरती अधिष्ठित होऊन स्वतः बाबासाहेब आंबेडकर या जगासाठी एक आदर्श नेतृत्व, आदर्श वक्ता, आदर्श लेखक, आदर्श देशभक्त, राष्ट्र निर्माते, आदर्श मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, नियोजन शास्त्रज्ञ, प्रकांड इतिहासकार या जगातल्या ज्ञानाच्या एकाही शाखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित ठेवलं नाही. मग ते कायद्याचं ज्ञान असेल, मानसशास्त्राचं असेल, समाजशास्त्राचं असेल, अर्थशास्त्राचं असेल, देश निर्मितीचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निसर्गाने मर्यादित दिलेल्या प्रवासात बाबासाहेबांनी सारच्या सार जगाचं उपलब्ध ज्ञान आत्मसात केले आणि जगाला प्रदान केले. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात प्राकांड पंडित्य लाभलेलं, सर्वात मोठं जगाच्या समोर न आलेलं दुसरं एक त्यांचं व्यक्तिमत्व आध्यात्मिक जीवन. मला बुद्ध प्रिय का वाटतात? पूजनीय बाबासाहेब इथून सुरुवात करतात आणि मी बुद्धाच्या दिशेने का चाललो, मला बुद्ध साऱ्या जगापेक्षा वेगळे का वाटतात? बुद्धाचा सामाजिक दृष्टिकोन, समतेचा दृष्टिकोन, बुद्धाचा मानवतेचा दृष्टिकोन. सो बुद्धा नेव्हर कोट दिस इज माय रिलीजन. बाबासाहेब लिहितात, बुद्धा ऑलवेज से humanity should be the center point of Buddha philosophy, not religion. बौद्ध तत्वज्ञानाचा केंद्र बिंदू काय आहे? धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, वंश नाही, उच्च नीचता नाही, भेदाभेद नाही, मनुष्यातली विषमता नाही.
बौद्ध तत्वज्ञानाचा सेंटर पॉइंट ऑफ द बुद्ध फिलॉसॉफी इज ओनली ह्युमॅनिटी. मानवता हाच बौद्ध तत्वज्ञानाचा केंद्र मध्यबिंदू आहे. बुद्ध म्हणतात, कोण्या जातीचे आहात, धर्माच्या, डझंट मॅटर युअर हिंदू, डझंट मॅटर युअर मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, डझंट मॅटर हु आर यू, हु आय एम, वी आर ओनली ह्युमन बिईंग. आम्ही एकमेकाकडे पाहताना केवळ मनुष्य म्हणून जेव्हा पाहतो, बुद्ध म्हणतात तीच माणसं या जगाला काहीतरी बहाल करतात, काहीतरी देतात. मी या धर्माचा, तू त्या जातीचा, मी या पंथाचा, तू त्या वंशाचा, मी या रंगाचा, तू त्या रंगाचा, असं म्हणून जेव्हा लोक माणसे माणसाला पाहतात, तेव्हा फार फार तर तुम्ही धर्म द्याल, जात द्याल, पंथ द्याल, माणुसकीची पुजरोपण करणं कठीण जाईल. मानवतेची स्थापना करायची असेल तर जगात बुद्धासारखा दुसरा कोणताच महापुरुष या मातीला मिळाला नाही, हे बाबासाहेब आंबेडकर ठामपणे सांगतात. आणि म्हणून मला बुद्ध प्रिय वाटतात. या जगाच्या साऱ्या मनुष्यसत्वाला मानवतेचा पहिला अलंकार कोणता? बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने मला प्रभावित केलं. सारं जग आपल्या सुखाला प्राप्त करण्यासाठी प्राण्यांची आहुती द्या असं म्हणतं. एकटा माझा प्रिय बुद्ध म्हणतो, पानाती पाता वीरमणी सिक्खापदं समाधियं. जे जे मनुष्य सत्व आपल्या सुखासाठी दुसऱ्या प्राण्याला दुःख देतात, हाम करतात, इजा करतात, हत्या करतात, कितीही प्रयत्न करू द्या, त्या लोकांना त्यांच्या उभ्या आयुष्यात सुख मिळेलच असा दावा करणे मोठं कठीण आहे. जे इतरांना दुःख देतात, यातना देतात, जे इतरांच्या प्रती अनादर भाव ठेवतात, जे इतरांना मनुष्य म्हणून न पाहता केवळ प्राणी म्हणून पाहणं आणि त्या प्राण्यांची आपल्या सुखासाठी आहुती देणं, बळी देणं, हत्या करणं, इथे मात्र बुद्ध जगाच्या विरुद्ध प्रवाहाने काम करतात की सारे प्राणी सुखी हो. सबे सत्ता सुखी होंतु, सबे सत्ता सुखी. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्याच मुखातून हा शब्द निघाला, सारे प्राणी सुखी हो. मनुष्य प्राणी तेही सुखी हो, बोलणारा प्राणी तेही सुखी हो, वृक्षावर राहणारा प्राणी तोही सुखी हो, जमिनीवर राहणारा, पाण्यात राहणारा, सूक्ष्म, अतिसूक्ष्म, दुर्मळ, बोलणारा, अबोलका, सारे निसर्गातले सत्व जेवढे जन्माला येतात, जेवढं म्हणून निसर्गाने त्यांना आयुष्य दिलं, साऱ्या सत्वांना जगू द्या. केवळ बुद्धांच्याच मुखातून हे वाक्य निघालं. आणि बाबासाहेब पुढे लिहितात, बुद्ध इथेच थांबत नाही. भिक्खूनो, एका निर्जन जंगलामधून चालत चालत जात आहात आणि तुम्हाला आठवण झाली की आता तुम्हाला वास्तव्य करण्यासाठी स्वतःची कुटी नाही, लगेच एखादा हत्यार घेऊन झाडाची फांदी तोडून आपलं घर बनवाल, तर बुद्ध याची तुम्हाला अनुमती देत नाही. प्राण्याची हत्या करणं तर दूरच राहिलं. My dear Buddha didn't allow me to harm animal and tree also. Buddha didn't allow me and you. प्राण्याला तर दुःख देऊच नका. आपल्या सुखासाठी आणि आपल्या कुटीची निर्मिती करण्याकरिता हत्यार घेऊन झाडाच्या फांद्या तोडून लगेच आपलं घर बनवाल, तर भिक्खूनो, तुमचं जीवन अजूनही स्वार्थ आणि लोभातून, आपल्या सुखातून बाहेर पडलेले नाही. जर कुटी बनवायची तर वृक्षाची फांदी पडेल तोपर्यंत वाट बघा. एकदा झाडाची तुटून जर फांदी खाली पडली तर ती फांदी उचला, जमा करा, आपलं घर बनवा आणि मग त्याच्यात ध्यान करा. जोपर्यंत वृक्षाची फांदी तुटून खाली पडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या फांदीला तोडण्याचा कोणताही अधिकार नाही. कळत न कळत तुमच्याकडून जर ती फांदी तुटली तर बुद्ध म्हणाले, तुमच्या पहिल्याच शिलाचा घात होईल.
पानाती पाता. ज्याच्या ज्याच्या संस्कारात जीव आहे, बोलो अगर न बोलो. काय लोक म्हणतील की याला बोलता येत नाही, याला हाम केलं तर काय फरक आहे, याला इजा केली तर काय फरक आहे. पाता, पाता याने मर्डर नाही, हत्या नाही, पाता याने हाम करणं. मर्डर करणे तर खूप लांब राहिलं. बुद्ध तत्वज्ञान म्हणते पानाती पाता, दुसऱ्याला दुःख देणे, याला सुद्धा बुद्धाने हिंसा म्हटलं. दुसऱ्याला इजा करणे, बोलून इजा करा, डोळे मोठे करून इजा करा, की रागाने बोलून इजा करा, कशीही करा. तुमच्या बोलण्याने, पाहण्याने, वागण्याने, आचरणाने जर दुसऱ्याचं मन दुःखलं तर बुद्धाने म्हटलं ते पानाती पाता. कोणाला जाऊन हत्यार घेऊन मारणे त्यालाच बुद्धाने पाता म्हटलं नाही. पाता म्हणजे आपल्या एखाद्या काया, वाचा आणि मन, शरीर, शब्द, चित्त, चित्त, वाणी आणि माझं शरीर, या तिन्ही स्त्रोतातून शरीराने दगा दिला, फटका दिला, हाम केलं, शब्दाने दगा दिला, फटका दिला, हाम केलं, मनाने चुकीचा विचार केला, दगा दिला, फटका दिला, दुःख दिलं. मनाने दुःख देऊ शकतो, शब्दाने दुःख देऊ शकतो आणि शरीराने दुःख देऊ शकतो. तो बुद्ध या जगातले एकमेव पहिले पुरुष आहे की बुद्ध म्हणतात आपलं शरीर, आपले शब्द आणि आपलं मन, या तिन्ही गोष्टीपासून दुसऱ्याला दुःख होईल असे कोणतेही शब्द बोलू नका. मुस्सावादा वेरमणी. आपल्या शरीराने दुसऱ्या एखाद्या स्त्री पात्राचा अनादर होणार नाही याची अनंत संयमाने दखल घ्या. जर तुमच्याकडून आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, सून, जेवढे म्हणून तुमच्या आयुष्यात स्त्री पात्र येतात, चुकून तुमच्याकडून काही दोष घडला तर कामेषु मिच्छाचारा वेरमणी. चित्ताने हे तर कर्म कडलेले दिसतात, मनात काय तुमच्या चाललं हे जगाला दिसत नाही. इथे बाबासाहेब म्हणतात मनात काय चाललं आहे हे जगाला जरी दिसलं नाही, आपल्याला या घडीलाच कळते. मी इथे बसून बोलत आहे पण माझ्या मनात काय चाललं हे मला माहिती. तुम्ही बसल्या बसल्या तुमचं शरीर इथे आहे, डोळे इथे आहे, तुमचा सारच्या सार एकाग्र चित्त मनात काय विचार करत आहे हे बुद्ध म्हणतात जगाला कोणालाच माहित नाही. आणि म्हणून या घडीला, या क्षणाला, याच वेळेला कोणत्या चित्ताच्या प्रवासात तुम्ही प्रवाहित आहात या घडीला आपणच जाणावे, दुसऱ्याला विचारू नका. आता मी काय करत आहे, आत्मनोपस्सी. आपण आपल्या स्वतःला पहा, आत्ताच पहा, इथेच पहा. आणि माझं चित्त जर कुठे दूर भटकत असेल तर बुद्ध म्हणतात ध्यानस्थ व्हा, जागृत व्हा, पुन्हा एकदा इथे घेऊन या आणि मनाला म्हणा मी थम्म देशना ऐकत आहे. ही विद्या या समग्र निसर्गाला केवळ बुद्ध देतात. बाबासाहेब म्हणतात अनंत रूपाने बुद्धाच्या ठाई असलेल्या त्या श्रेष्ठ बुद्ध चरित्राला मी वाचले, अनुभवले, मी पाहिले. आणि बुद्ध जिथे जिथे म्हणाले त्याग करा, बाबासाहेब म्हणतात उभ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्याकडून सर्वात मोठं पारमिता पालन कोणतं झालं असेल तर ते त्याग आहे. जेव्हा चरित्र आपण वाचतो, बाबासाहेबांना भाषणातून, रायटिंग अँड स्पीचेस मधून ऐकतो, माता रमाई आणि त्यांचा प्रवास आपण वाचतो, त्याच वेळेला आपल्याला कळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासात त्याग नावाचा जो अलंकार होता तो सर्वात मोठा दांडगा आणि जगाच्या इतिहासात बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग करणारा कोणताच महापुरुष कुणालाच भेटला नाही. पुण्यवान आहोत आपण प्रदीप सर की बाबासाहेबांसारखा उदंड त्यागी महापुरुष आमचा मार्गदाता आहे की ज्याच्याकडे केवळ त्याग करण्याची भावना आहे. सायकोलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन पाली बुद्धिझम, MPhil इन हिस्ट्री, PhD इन हिस्ट्री,
2 वर्षानंतर या भारतातला मी पहिला बुद्धिस्ट मंक असेल जो डिलीट पूर्ण करून मी विद्यापीठातून बाहेर पडेल. जेव्हा मी माझी ओळख करून देतो की मी MA आहे, मी MPhil आहे, मी PhD आहे, मी डिलीट स्कॉलर आहे, तेव्हा माझी खरी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये जिथे कुठे त्यांची ऊर्जा असेल, मला आशीर्वाद देत असेल की बाबासाहेब म्हणाले तुमच्या जीवनातला सर्वात मोठा अलंकार फक्त शिक्षण आहे. डझंट मॅटर की तुम्हाला आता नोकरी लागली, आता काय करायचं शिक्षण, असं कधीच म्हणू नका. मी 49 वर्षाचा आहे, अजूनही शिकत आहे आणि शिकता शिकता आता विद्यापीठातली शेवटची डिग्री आहे, त्याच्यानंतर डिग्रीच नाही, तिथपर्यंत पोहोचा जिथपर्यंत तुम्हाला तुमचं शरीर, तुमचं ज्ञान, तुमची साधना, तुमचा त्याग, एकाग्रता सपोर्ट करत आहे. काम करून, कष्ट करून, नियोजन करून जेवढ्या डिग्र्या प्राप्त करता येतील घ्या, कारण बाबासाहेबांचा शब्द तेव्हाच पूर्णत्वाला जाईल जेव्हा तुम्ही ते आत्मसात करा. जगाच्या सोबत संवाद करता येतो, ती भाषा कळाली, अस्खलित इंग्रजीमध्ये जगासोबत बोलता येते, संवाद करता येते. जेव्हा भिक्खू म्हणून आज संध्याकाळी मी ताजमध्ये जाणार आहे, तुमचा निरोप घेतला तर दर वर्षातून एकदा ताजमध्ये मला निमंत्रित केल्या जाते. 2008 पासून ते आजतागत अखंड, ते कधीच विसरत नाही. आणि ताजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 40 मिनिटाचं स्पीच दर वर्षातून एकदा, आणि सारे जाती धर्माचे लोक ऐकतात. ताजमध्ये काही केवळ बौद्ध आहेत असं नाही, सारेच लोक आहेत. पण 2008 पासून ते आजपर्यंत त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. दरवर्षी जाताना एक नवीन विषय घेऊन जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेचर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अँड सोशल अस्पेक्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वॅलिटी. एक 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 आयुष्यभर जरी तुम्ही बोलत राहिलात तर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान संपणार नाही. तुम्हाला एकदा ते ज्ञान आत्मसात करता आलं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य आपल्याला अगोदर समजेल. आपल्याला ज्ञान समजलं, त्याग समजला, शील समजला आणि बोधिसत्व आंबेडकर समजले तर मला समजलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मी माझ्या पुरते न ठेवता आता मी वाटत जातो. ज्यांना ज्यांना तुम्ही द्या, हिंदूंना द्या, मुस्लिमांना द्या, जैनांना द्या, ख्रिश्चनांना द्या, ज्याला पाहिजे त्याला द्या. आपुलकीतला बाबासाहेब द्या, द्वेषातला नाही. अनंत माधुर्यातून शब्दातला बाबासाहेब द्या, कठोर शब्दातून नाही. बाबासाहेब देताना शिलातला, त्यागातला, प्रेमातला, आपुलकीतला, जाती धर्माच्या पलीकडचा बाबासाहेब. बाबासाहेबांनी कधी जात, धर्म, पंथ याचा विचारच केला नाही. जेव्हा आज त्यांचा निष्ठावंत अनुयायी म्हणून आपल्याला या मातीत काम करण्याची संधी मिळते तर आपलं पहिलं पाऊल असावं की मी कोणत्याच जाती धर्माला मानत नाही. मी केवळ माणसाच्या सामाजिक समतेतला बाबासाहेब आणि सामाजिक समतेतला बुद्ध मी दररोज घेऊन बाहेर पडतो. जो मिळेल त्याला मैत्रीने बोलतो. लोक म्हणतील की कोण आहात तुम्ही, तुमच्या शब्दात कधी कठोरता आली नाही, अपशब्द आले नाही, तुमच्या शब्दाने कधी संघटना तुटली नाही, समाज तुटला नाही, दोन लोकांमध्ये कधी भांडण झालं नाही, वादावादी झाली नाही, दोन समाजात कधी तेढ निर्माण झाली नाही. कोण आहात तुम्ही, इतके शब्द तुमचे मधुर कसे, प्रेमातले कसे, आपुलकीचे कसे. तुम्ही म्हणाल मी निष्ठावंत रूपाने बाबासाहेबांचा अनुयायी आहे, बाबासाहेबांच्या शब्दाने केवळ देश जोडला, आता मी समाज जोडायचं काम करत आहे. तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यथार्थ रूपाने पूर्णत्वाला जाईल, जेव्हा तुमच्या शब्दाने लोक जोडल्या जातात. जर तुमच्या शब्दाने समाज तुटला, घर तुटलं, संघटना तुटली, माणसं तुटले, देश तुटला, याचा अर्थ तुम्ही यथायोग्य बाबासाहेबांच्या अनुयायी मार्गावरती आरोप नाही, कारण तुमच्या शब्दाने समाज तुटत आहे. आय नो हाऊ टू कंट्रोल माय वर्ड. कुठे बोलावं, किती बोलावं, कोणत्या शब्दात बोलावं, कोणत्या भाषेत बोलावं.
माझ्या बोलण्याने समाज तुटणार तर नाही, दुखणार तर नाही, याची सदैव जे लोक काळजी करतात तेच लोक बुद्ध आणि बोधिसत्वाचे निष्ठावंत अनुयायी म्हणून जग त्यांची प्रशंसा करेल. So society will appreciate you and your word, you and your आचरण ज्याला आपण म्हणतो. Who are you? तुम्ही म्हणाल आय एम द ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अँड पूजनीय बोधिसत्वा. दॅट्स वाय आय नो हाऊ टू कंट्रोल माय वर्ड. शब्दांचा संयम माझ्यात कुठून आला? तर तुम्ही दोन नावं घ्याल. बुद्धाने कधीच कुणाला आपल्या शब्दाने दुखावलं नाही. 999 हत्या करणारा अंगुलीमाल आला, पण बुद्धाने कधी त्याला दुःख देऊन बोलून त्याला हिसकावलं नाही, अपमान केला नाही. त्याला म्हणाले, बुद्ध तू पुन्हा एकदा माणूस बनू शकशील. अंगुलीमाला हातातली तलवार, रक्ताने माखलेले कपडे, आताच्या आत्ता टाकायचं मन तयार कर आणि माझ्या मार्गावर ये. तुला पुन्हा माणूस बनता येईल. अगाध मैत्री, अगाध करुणा, अगाध अधिष्ठान. बुद्धाच्या शब्दात 999 हत्या करणाऱ्या क्रूर माणसाचं मन जिंकलं शब्दाने. अंगुलीमाल त्यांचं चरित्र व्यक्त करताना म्हणतात, 200 लोक राजाने पाठवले, सैन्य घोड्यावर बसून, हत्तीवर बसून, तलवार घेऊन, भाला घेऊन, पण मी एकाला परत जाऊ दिले नाही. पण हा कोण आहे? महाश्रमण गौतम. याच्या हातात ना तलवार आहे, ना भाला आहे, ना बर्ची आहे, ना हत्यार आहे, ना धातू आहे. याच्याकडे घोडा नाही, हत्ती नाही, राग नाही, द्वेष नाही. हातात केवळ एक मातीचं पात्र घेऊन माझ्या समोरून चालत आहे आणि माझा हात आणि माझी तलवार त्याला मारण्यासाठी वर जातच नाही. कोण आहे हा? माझं शरीर तयारच होत नाही. बुद्ध म्हणतात, या शरीरात केवळ मैत्री आहे. तू किती हत्या केला हा तुझा विषय, पण मी मात्र तुझ्यावरती केवळ प्रेम करेल, करुणा करेल, दया करेल, क्षमा करेल तुला. आणि पुन्हा एकदा मरण येण्याच्या अगोदर माणूस बनता आले तर हे सर्वात मोठं दान तुला असेल. ये अंगुलीमाला, यही भिक्कवे. त्याच बुद्धाचा निष्ठावंत अनुयायी म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जीवन कार्य बोधिसत्वाचं व्यतीत करतात. अशिक्षित माणूस, या घराचा मालक मी असं म्हणतो, आणि एका बॅरिस्टर माणसाचे सारे कपडे, बॅग या घरात राहू शकत नाही म्हणून भराभरा फेकून देतो. डझंट मॅटर यू आर बॅरिस्टर, बिकॉज यू आर बिलॉंग टू द अनटचेबल कम्युनिटी. तुम्ही जरे बॅरिस्टर असाल, पण तुम्ही शूद्र आहात आणि शूद्र माझ्या घरात राहू शकत नाही. त्याने बाबासाहेबांचे कपडे, बॅगा घेऊन बाहेर फेकल्या, पण माझा प्रिय बोधिसत्व म्हणतो काही हरकत नाही. ज्या दिवशी तुला कळेल की डॉक्टर आंबेडकर कोण आहेत, तेव्हा तू माझं घर शोधत शोधत येशील. आता तुला कळालं नाही बॅरिस्टर आंबेडकर कोण आहे. तू जातीतून पाहत आहे, तू शूद्र अतिशूद्र भावनेतून पाहत आहे. तू माझं ज्ञान पाहत नाही, डिग्री पाहत नाही, कर्तृत्व पाहत नाही, माझी भाषा पाहत नाही. 7 समुद्राच्या पलीकडे जेवढं ज्ञान आहे ते सारं घेऊन मी इथे आलो. ते ज्ञान तू पाहत नाही, तू माझी जात पाहत आहे. काही हरकत नाही. बाबासाहेब बॅरिस्टर होते. बाबासाहेबांनी म्हटलं असतं तर त्याला 2 मिनिटांमध्ये जेलमध्ये बंद करू शकले असते. पण बाबासाहेब काय म्हणतात, ज्या दिवशी तुला डॉक्टर आंबेडकर कळतील त्या दिवशी तू मला शोधत शोधत येशील. आत्ता तुला डॉक्टर आंबेडकर कळलेच नाही. आपले बाबासाहेब सामान घेतात, आपल्या मार्गाला जातात. तुमचा माझा साधा अपमान कोणी केला, आपण आपली तळपायाची आग मस्तकाला जाते. मला तू बोललाच कसा, असा बोललाच कसा, तिथे बोलला कसा, याच्या समोरच कसा बोलला, घरात कसा काय बोलला, घराच्या बाहेर कसा काय बोलला, कामातच कसा काय बोलला, 4 चौघात कसा काय बोलला, एकट्यात कसा काय बोलला, फोनवर कसा काय बोलला, व्हॉट्सअपवर कसा काय बोलला. तुम्हाला आणि मला जर चुकून एखादं कोणी अपमान केला, आपले सारे संयम तुटून जातात. मला बोलला, आता सारा समाज फोडून टाकतो. मला बोलला, सारं घर फोडून टाकतो. मला बोलला, तुझी सारीच्या सारी जाती जमात फोडून टाकतो. बोलण्याच्या संयमात नसलेली माणसं
बोलणं सहन न झाल्यामुळे अनंत टोकाला जातात. पण पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयम, बुद्ध तथागताचा संयम, हे दोन महापुरुष या घडीला जर तुम्हाला मला समजले तर शब्दाचा संयम, आणि जर शब्द कठोर असतील तर त्यागू दे. as authentic follower of the Buddha, which is the exactly my identity, authentic identity, my word. माझे शब्दच माझे सर्वात मोठी ओळख आहे, पैसा नाही. आपल्या घरात काय खातो कोणी विचारत नाही. तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत तेही कोणी विचारत नाही. तुम्ही डॉक्टर आहात का, इंजिनियर आहात का, प्रोफेसर आहात तेही कोणी विचारत नाही. तुमच्या मुखातून निघालेला शब्द कसा आहे हेच तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रकाशित करते. जर मी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न करीत आहे तर माझे असे शब्द असावेत की लोकांनी म्हणावे की वा काय तुमचे शब्द आहेत, असं वाटतं ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. कोणाला फॉलो करता, कोण तुमचे मार्गदाता, कोण तुमचे आदर्श आहेत, आणि मग म्हणाल पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच माझे मार्गदाता आहेत. त्यांचं समग्र चरित्र वाचलं, त्यांच्या मुखातून कठोर शब्द पाहिला नाही, ऐकला नाही, वाचला नाही, त्यांनी कधी लिहिला नाही. जे जे काही केलं, जे जे बोललं, बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस 28 खंड मार्केटमध्ये आले. एका खंडात एक शब्द चुकीचा दाखवा, कुठेच नाही. त्या महापुरुषाच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने या घडीला, या क्षणाला आपण जर म्हणाल की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, तर जशास तसे बाबासाहेबांचे शब्द माझ्या आचरणात येऊ दे. बाबासाहेबांची लेखणी आचरणात येऊ दे. बाबासाहेबांचे सारे नियोजन, सारे धोरण, सारा त्याग, सार शील, सार बाबासाहेब आंबेडकरांचं प्रकांड पांडित्य माझ्या आचरणात येऊ दे. केवळ जयंती आहे, इव्हेंट आला, मोठ्या मोठ्याने जय जयकार झाला. बाबासाहेब ते म्हणतात एक वेळ पडली तर माझा जय जयकार नाही केला तरी चालेल. जगातला एकमेव महापुरुष असेल की माझा जय जयकार करू नका असं म्हणतात, हे की नाही. आज लोक म्हणतात माझं मोठ्याने नाव घ्या म्हणतात, मी यायच्या अगोदरच नाव घ्यायला सुरुवात करा म्हणतात, गेटवर आलो कीच माझं नाव घ्या म्हणतात, माझं नाव जर दिसलं नाही तर मी देतच नाही म्हणतात, माझं नाव घेतलं नाही, बैठकीत उच्चारलं नाही, मी देतच नाही म्हणतात. आपलं नाव, माझं नाव नाही तर येत नाही, माझं नाव नाही तर देत नाही, माझं नाव नाही तर मी बोलत नाही, माझं नाव नाही तर मी बसत नाही. माझं नाव घ्या मग देतो, माझं नाव घ्या मग मी करतो, माझं नाव दिसलं तरच मी करतो. पण माझा प्रिय बोधिसत्व म्हणतो माझा जय जयकार एक वेळा नाही केला तरी चालेल, माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, मोठ्या मोठ्याने जय भीम नाही म्हटलं तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आचरणातला शब्द जशास तसा तुम्हाला घ्यावा लागेल, तरच डॉक्टर आंबेडकर तुम्हाला कळतील. शब्दातले डॉक्टर आंबेडकर, लिखाणातले डॉक्टर आंबेडकर, वाचनातले डॉक्टर आंबेडकर. आपल्यालाच विचारा, आयुष्याच्या प्रवासातले 40 वर्ष वय झालं, किती बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं मी वाचले, सुंदर लायब्ररी तयार केली. कधीतरी त्या पुस्तकाचा एक अंश मला वाचता आला पाहिजे. बाबासाहेबांचं लिखित साहित्य आणि बाबासाहेबांवर लिहिलेलं साहित्य, दोन साहित्य. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती लिखित केलेलं साहित्य, जगाने लिहिलं बाबासाहेबांवरती. आणि मग सदैव रूपाने पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य समजून घेताना दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. की मला जर वाचनाची सवय अजून झाली नसेल तर आज आपण संकल्प करा, आजच अधिष्ठान करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म मी अजून वाचला नाही. या बांधवाने मस्त दुकान तिथे बघा, पुस्तकांचं दुकान लावलंय, ग्रंथांचा सुंदर हा प्रयत्न आहे. जर मला वाटलंच तर या वर्षभरात बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारा लिखित किंवा बाबासाहेबांसाठी
लिहिलेलं साहित्य मला वाचता यावं, मी त्याचं वाचन करावं. मी वाचन केलंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य हे कसे कळेल, कसे समजेल, कसं समजेल? ते समजून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आम्ही बौद्ध का झालो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध की कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जेवढं म्हणून उपलब्ध साहित्य आहे घ्या. तुम्ही अर्थशास्त्रावर जास्त प्रेम करणारे आहात तर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थशास्त्र याच्यावरती प्रचंड बाबासाहेब आंबेडकरांचे पेपर आहे. तुम्ही समाजशास्त्राचे अभ्यासक आहात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोशलिझम घ्या, पुस्तके वाचा. तुम्ही इतिहासाचे अभ्यासकाने आवडते आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिस्ट्री वाचा. मग भीमा कोरेगाव पासून ते समग्र महारांच्या इतिहासापासून ते तथागत बुद्धांच्या इतिहासापासून ते आर्यांच्या नाग लोकांच्या इतिहासापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मोठं लिखाण केलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड हिस्ट्री, बाबासाहेब आंबेडकर अँड इकॉनॉमिक्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड सोशलिझम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड लँग्वेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड बुद्ध फिलॉसॉफी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड ख्रिश्चनिटी. बाबासाहेब म्हणतात एखाद्या विद्वान ख्रिश्चन धर्मगुरूने जेवढा अभ्यास केला नसेल त्याच्याही पेक्षा अधिक मी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केलाय. युरोपियन ख्रिश्चन काय म्हणतात, भारतातले ख्रिश्चन काय म्हणतात, धर्मांतरित ख्रिश्चन काय म्हणतात आणि मूळता ख्रिश्चन काय म्हणतात, या समग्र लोकांचा अभ्यास करून बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्मात काय आहे, ख्रिश्चन धर्मात काय आहे, इस्लाम मध्ये काय आहे, ईसाईमध्ये काय आहे, बौद्धांमध्ये काय आहे, एक धर्म दाखवून द्या की ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी अध्ययन केलं नाही, पारायण केलं नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात ज्यांना ज्या धर्माचं पालन करायचं करू द्या, तुमचा मार्ग जो आहे तो नीट सांभाळा. जेवढे हिंदू बांधव आहेत त्यांना हिंदू धर्माचं रक्षण करायचं, पालन करायचं करू द्या, ते संविधानानेच हक्क दिला. जेवढे म्हणून धर्म आहेत, मी बौद्ध म्हणून त्या साऱ्या धर्मा आणि धर्मांच्या लोकांचा मी सन्मान करतो. मी बौद्ध आहे पण मी हिंदू धर्माचा सन्मान करतो, हिंदू बांधवांचा सन्मान करतो. मी कोणावरती जहरी टीका नाही करणार. हे बाबासाहेबांचं लिखाण आहे. बाबासाहेब म्हणतात ज्या ज्या धर्माचे लोक आहेत त्यांना त्यांना आपल्या धर्मावर प्रेम करू द्या, श्रद्धा ठेवू द्या. तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही बुद्धावरती निस्सीम श्रद्धा ठेवा आणि धम्मरूपाचं पालन करा. तुमच्यात मैत्री जागी होईल, करुणा जागी होईल, अधिष्ठान जाग होईल. आज पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड रिलीजन जेवढ्या म्हणून धर्म साहित्य सिद्धांत आहेत त्याचा अभ्यास करा. बाबासाहेब आंबेडकरांचा धार्मिक दृष्टिकोन आज कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वॅलिटी, बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समता, सोशल इक्वॅलिटी, बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक समानता, सामाजिक समानता, धार्मिक समानता, नागरिक समानता, जेवढ्या म्हणून बाबासाहेबांच्या समानता शब्दावरती काम झालं. आज त्यातलं एक पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करा. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्याचं मोठेपण केवळ गर्जना करून मिळेल कळेल असं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्याचा उदंड मोठेपणा समजून घ्यायचा असेल तर समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं वाङ्मय, समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं चरित्र, समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या प्रती लिहिलेलं जगाचं साहित्य आपल्याला संग्रहित करावं लागेल, वाचावं लागेल, बसावं लागेल, आपलं मत तयार करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र चरित्र वाचलं आणि मला काय वाटते 2 ओळीत लिहिता आलं पाहिजे. केवळ वाचून थांबू नका. जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आम्ही बौद्ध का झालो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रसिद्ध भाषण आज वाचावं लागेल. आम्ही बौद्ध का झालो. बौद्ध धर्म जात नाही, धर्म नाही, वंश नाही, पंच नाही, काहीच नाही. हे केवळ बुद्धाने शोधलेलं माणसाच्या दुःखमुक्तीचं सत्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात
माझ्या साऱ्या दलित दुबळ्या गरीब अस्पृश्य जनतेचं दुःख वेशीला टाणणारा एकमेव मार्गदाता बुद्धच आहे. चला बुद्धाच्या दिशेने जाऊया. बुद्ध धर्म देत नाही, बुद्ध माणसाला अज्ञानातून मुक्त होण्याचा मार्ग देतात. माझा समाज दगडालाही देव म्हणेल, झाडालाही देव म्हणेल, नदीलाही देव म्हणेल, मातीलाही देव म्हणेल. बुद्धीला देव म्हणण्याची परंपरा त्याच्यात मला जागी करायची आहे. बुद्धीच देव आहे, बुद्धीच मार्गदाता आहे, बुद्धीच अनंत दुःख मुक्तीचा मार्ग आहे, बुद्धीच प्रज्ञा आहे, बुद्धीच परिवर्तनाचं सर्वात मोठं तुमच्या अंतर्मनात असलेलं शिखर आहे. ज्यांच्याकडे बुद्धी आली परिवर्तन आलं, ज्यांच्यात बदल झाला, जे जुनं आहे ते त्यागलं, नवीन गोष्टीचा स्वीकार केला आणि तुम्हाला दिलेला बुद्ध हा परिवर्तनीय बुद्ध आहे. तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध बदल घडवणारा बुद्ध आहे. काय बदलायचं आहे? जे आता आहे, जर वाईट असेल तर चांगल्यामध्ये परिवर्तन करा, अज्ञानात असेल तर प्रज्ञेत परिवर्तन करा, दुःखात असाल तर सुखात परिवर्तन करा, अनंत गरिबी असाल तर श्रीमंतीकडे परिवर्तन करा. विद्वान पांडित्यपूर्ण बुद्धाचा मार्ग जेव्हा तुमच्या माझ्या वाचनातून आपल्याला कळेल, त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं जीवन आणि कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागशील समर्पण, जीवन, कार्य, कर्तृत्व, विद्वत्ता, पांडित्यपूर्णता, त्यांचं भाषण, त्यांचं लिखाण, त्यांचा दृष्टिकोन, नियोजन आणि हजारो वर्षानंतर माझा देश कसा असेल याचं निर्माण केलेलं भाष्य आज तुम्हाला मला दररोज वाचावं लागेल. आज तर केवळ औपचारिकता जयंतीच्या निमित्ताने, उद्याही वाचावं लागेल, परवाही वाचावं लागेल, रात्रंदिवस वाचावं लागेल. जेव्हा जेव्हा मला सवड मिळेल तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य सदैव मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. असा संकल्प करा, तरच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधून तुम्हाला आणि मला यथायोग्य बाबासाहेब समजतील. आणि जेव्हा यथायोग्य बाबासाहेब समजतील तेव्हा लोक म्हणतील, हे लोक नुसताच बाबासाहेबांचा जय जयकार करत नाहीत, या लोकांमध्ये अनंत सामंजस्य आलं, प्रेम आलं, आपुलकी आली, जिव्हाळा आली, विद्वान आहेत ते लोक, प्रचंड डिग्र्या घेतल्यात पण अहंकार नाही, गर्व नाही, अभिमान नाही. खरा आंबेडकर यांच्या शब्दात उतरला, खरा आंबेडकर वागण्यात उतरला, खरा आंबेडकर वाचनात उतरला. आणि यांच्याकडे पाहून डॉक्टर आंबेडकर आम्हाला दिसतात असं जेव्हा अन्य समाज म्हणेल तेव्हा आपला विजय, तेव्हा आपलं यश. तोपर्यंत कष्ट करा, तोपर्यंत कष्ट करा, त्याग करा, समर्पण करा. आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे न समजलेले असतील ते समजून घेण्याचा आजही प्रयत्न करा. मी आजही अभ्यास करतो, मी उद्याही करतो. माझं सारं जीवन मी भिक्खू म्हणून पूजनीय बाबासाहेबांच्या चरणी समर्पित केलं आणि रात्रंदिवस काम करत आहोत. माझा एक भिक्खू म्हणून जर संपूर्ण जीवन समर्पित करू शकतो तर दर दिवसातले 10 मिनिटं का होईना माझ्याच घरात थांबतो, 5 पानं वाचतो, 10 पानं वाचतो, एक लेख वाचतो. आणि जिथे कुठे बाबासाहेबांच्या कामाला पूर्णत्व देण्याची वेळ आली तर सर्वात पुढे मी राहतो असं जेव्हा एखादा तरुण म्हणेल तेव्हाच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचार कृतीची जयंती तुमच्याकडून माझ्याकडून सार्थकी लागत आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रिय सद्धमातील सज्जन हो, आज आपल्या सर्वांची वैचारिक सेवा करण्याची संधी आपण मला इथे निर्माण करून दिली. आदरणीय प्रदीप सर, मी तुमचं कौतुक करतो. गेल्या वर्षी त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही जयंती साजरी केली, यावर्षी वसाहतीमध्ये साजरी करत आहोत. पुढच्या वर्षी अजून एकदा नवीन विषय, नवीन बाबासाहेब. आपण आयुष्यभर जरी बोलत राहिलो तर बाबासाहेब आंबेडकर कधी संपणार नाही. आणि म्हणून आपण सर्वजण असंही पूजनीय बाबासाहेबांच्या प्रती निष्ठावंत राहा, कर्तृत्ववान राहा, अनंत कष्ट करा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्याला निरंतर पुढे पुढे नेण्याचं काम करत राहूया. कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या पूजनीय भिक्खू संघाला चिवरदानाचा संस्कार आपल्या संस्थेच्या वतीने अनुमोदित होईल आणि त्यानंतर मी आपल्या सर्वांची रजा घेत आहे. आपण संस्थेचे जबाबदार लोक येऊन पूजनीय भंतेंना आपण चिवरदान करण्याचा संस्कार आज पूर्णत्वाला नेऊ. आपणही सर्वजण तिथूनच गाथा म्हणूया.
रोब ऑफरिंग सेरेमनी टू द बुद्धिस्ट मंक. पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती औचित्य साधून चिवरदानाचा संस्कार होत आहे. आपण सर्वांनी म्हणा. इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो भिक्खुसंघस्य द्वितीयंपि तृतीयंपि इमं कासावं चीवरं देम पूजेम भन्ते भिक्खुसंघस्य. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री, सर्वांना आशीर्वाद आणि बुद्धाब्द वर्ष 2568 चैत्र पौर्णिमेच्या अनंत अनंत कोटी कोटी शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री, सर्वांना आशीर्वाद. साधु साधु साधु.